आता होलिकेनंतर कोणता सण येतो? रंगपंचमी. आता रंग भरुनी मारी पिचकारी राधिका भिजविली सारी. आता हे रंगपंचमी जो सण आहे हा एकमेकाच्या अंगावरती रंग टाकतात. कृष्ण भगवंतानी गवळणी आणि राधा ज्या वेळेला एकमेकाचा आनंद उत्सव साजरा केला जातात आणि वृंदावनामध्ये एकमेकाच्या अंगावर रंग फेकून आणि आनंदाचा उत्सव आज या दिवशी साजरा केला जातो. तर रंगपंचमी हा आनंद उत्सव, प्रेमाचा उत्सव. माणसाच्या जीवनामध्ये कोणता रंग पाहिजे? भक्तीचा रंग. रंग जाणे रंगारी नाही ते टाकारी पिंजारी. आणि मग रंगाचं काय घ्यायचंय? रंग. पाणी तेरा रंग कैसा जिस्म मिलाया वैसा. तर माणूस जीवनामध्ये कसा बदला पाहिजे? ज्या समाजात जाऊ आपण आणि तसं जर आपण वागलो ना तर जीवनात कल्याण होतं. आणि जो हेकड माणूस असतो ना, मी म्हणतो तेच खरं, त्याला जीवनामध्ये कधी सुख मिळतही नाही, मिळणारही नाही. म्हणून ज्या जगामध्ये वागायचं आहे तुम्हाला तर काय करा? जशाच तसं वागा. हा रंग जो आहे ना हा माणसाला काय शिकवतो? जो रंग असतो ना, पाण्यात जसं टाकला, पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाया वैसा. म्हणून जशाच तसं वागायला शिका. आज हे जे पुढारी आहेत, जे मोठमोठे लोक आहे ना, धूर्त लोक, ते काय करतात? जशाच तसे वागतात, ते सुखी होतात. मग सुख जर पाहिजे असेल तर रंगपंचमीचा आदर्श काय घ्यायचा आहे? आपण जीवनामध्ये जशाच तसं, तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. बघा, हे जे विचार आहे ते घेण्यासारखे, त्यातून काहीतरी घ्यायचं आहे. घ्या आणि कृपा करून व्हिडिओला क्लिक करा, सदस्य व्हा. आज बरेच दिवस झाले ते व्हिडिओला तुम्ही क्लिकही केलं नाही. मग काही लोकांना पटत नाही का काय? जय भैरवनाथ महाराज की जय.